हाय एव्हरीवन, वेलकम टू साइन इन्फोटेक. मित्रांनो, मुख्यमंत्री योजना दूत ही एक योजना महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आणलेली आहे. तर ही योजना काय आहे, कोण ह्या योजनेचा पार्टिसिपेंट होऊ शकतो आणि कशा पद्धतीने याचं रजिस्ट्रेशन केलं जातं याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर ही योजना काय आहे, माननीय मुख्यमंत्री यांनी इथे संदेश दिलेला आहे की महाराष्ट्र सरकारने आपल्या नागरिकांसाठी विविध ज्या कल्याणकारी योजना हाती घेतलेल्या आहेत, या योजना नागरिकांपर्यंत म्हणजे सामान्य माणसापर्यंत पोहोचण्याचा आणि त्याचा लाभ मिळवून देण्याचा उद्देश ह्या उपक्रमाचा आहे. म्हणजे जे तरुण, जे बेरोजगार युवक यामध्ये पार्टिसिपेट होणार आहे, याला योजना दूत म्हटलं जातं. आणि ह्या योजना दूत 50,000 तरुणांना इंटर्नशिप, म्हणजे हा काही जॉब नाही आहे ही किंवा नोकरी नाही आहे, हे एक इंटर्नशिप प्रोग्राम म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी आणलेला आहे. याचं उद्दिष्ट जे आहे की सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी तरुणांचा सहभाग. आता त्यामध्ये असंख्य बेरोजगार तरुण आहेत, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. त्याच तरुणांचा उपयोग करून ह्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं या गव्हर्नमेंटने ठरवलेलं आहे. म्हणजे तरुणांना 6 महिन्यासाठी तरी किमान 10,000 रुपये विद्या वेतन याच्या थ्रू मिळणार आहे. ज्यांना ज्यांना या योजनेचा भाग घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर ही वेबसाईट आताच लॉन्च झालेली आहे. तर वेबसाईट ही इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये तुम्ही इथे बघू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तर 6 महिन्याचा इंटर्नशिप प्रोग्राम आहे, ही नोकरी नाही, हे अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. त्यानंतर 50,000 योजना दूत भरायचं यांचं उद्दिष्ट आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि रुपये 10,000 मासिक विद्यावेतन याच्या थ्रू मिळणार आहे. तर याच्या योजनेचे जो अर्ज आहे, ऑनलाईन अर्ज, हा ऑनलाईन तुम्ही इथनं करू शकता. तर यामध्ये ज्यांना नोंदणी करायची आहे तर 2 प्रकारच्या नोंदणी आहे. एक आहे जिल्हा माहिती अधिकारी नोंदणी, म्हणजे एक प्रत्येक जिल्ह्याला एक माहिती अधिकारी असणारे ह्या योजनेसाठी, ते मॅनेज करणारे जे कॅन्डिडेटसाठी, जे उमेदवार नोंदणीसाठी. तर हे उमेदवार नोंदणी यामध्ये योजना दूतांना नोंदणी करायची आहे. तुम्ही इथे क्लिक करून नोंदणी करू शकता. तर याचा जे आहे पात्रता जी आहे, याची वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात. आणि शैक्षणिक अर्हता जी आहे, कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर पाहिजे, म्हणजे 10वी 12वी पास नाही करू शकणार, किमान पदवीधर डिग्री होल्डर यामध्ये असणं गरजेचं आहे. संगणकाचं ज्ञान आवश्यक आहे, त्यासाठी तुम्हाला MSc IT सारखे कोर्स तुम्ही केलेला असावा. अद्ययावत मोबाईल असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. आणि उमेदवार म्हणजे कॅन्डिडेट हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे, म्हणजे डोमिसाईल असणं गरजेचं आहे. आणि त्याच्याकडे आधार कार्ड असावे आणि त्याच्या नावाचे बँक हे आधार संलग्न असावे, म्हणजे तुमचं बँकेत आधार कार्ड आहे आणि ते आधार कार्ड त्याला हे लिंक असायला पाहिजे. आता याचे फायदे काय? आता गव्हर्नमेंट हे फायदे सांगते की तुम्हाला प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळेल, जो गव्हर्नमेंटच्या कामाचा अनुभव मिळेल, आणि तुम्हाला एक सामाजिक सेवा करण्याचा लाभ मिळेल. आणि वेतनातून जे काही बेरोजगार युवक आहेत त्यांना आर्थिक सहाय्य मिळेल, म्हणजे 10,000 रुपये 6 महिन्यासाठी. म्हणजे हे गव्हर्नमेंट जोपर्यंत आहे, निवडणुकीपर्यंत हे युवकांचा वापर करून घ्यायचा आहे. याच्या मागचं हे इनडायरेक्टली ऑब्जेक्टिव्ह आहे. शिकण्याबरोबरच कौशल्य विकास, सरकारी कामाचा अनुभव, हा याचा फायदा आहे. आता याच्यामध्ये वेबसाईटवरती तुम्हाला याची डिटेल दिसेल. याची एक PDF पण आहे, ती PDF तुम्ही इथे बघू शकता. इथे कल्याणकारी योजना नागरिक यांना जोडणारा उपयोग, आणि इथे वेबसाईटची डिटेल दिलेली आहे. त्याचं कार्यक्रमाचा उद्दिष्ट काय, तुमचे निकष आणि फायदे काय काय आहे हे दिलेलं आहे. आणि तुम्हाला नोंदणी कशा प्रकारे करायची ह्या PDF मध्ये सर्व डिटेल्स इथे तुम्हाला दिलेली आहे, की नोंदणी करताना तुमचा आधार नंबरचा वापर हा करण्यात येणार आहे. तर चला याची रजिस्ट्रेशन कसं करायचं ते आपण बघूया. उमेदवार नोंदणी यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म येईल, आणि त्या फॉर्ममध्ये सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे की तुमचं एज या क्रायटेरियामध्ये बसलं पाहिजे, रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र असायला पाहिजे, बॅचलर डिग्री पाहिजे, आधार कार्ड पाहिजे. त्यानंतर इथे खाली आल्यानंतर तुम्हाला हे ॲक्सेप्ट करायचं आहे. इथे हे रूल्स दिलेले आहेत आणि तुमचा आधार नंबर इथे एंटर करायचा. आधार नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला व्हेरीफायवरती
क्लिक करायचं आहे. व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला गेट OTP आय एम नॉट रोबोट यावरती तुम्ही या कॅप्चावरती क्लिक करा. गेट OTP वरती क्लिक करा. तुमच्या मोबाईलला तुमच्या आधारला मोबाईल हा जर अटॅच असेल तर त्यावरती त्या नंबरवरती तुम्हाला OTP येईल आणि तो OTP इथे टाकायचा आहे आणि परत आय एम नॉट रोबोट या कॅप्चावरती क्लिक करा आणि याला व्हेरीफाय करा. तर मित्रांनो, आता जेव्हा तुम्ही OTP व्हेरीफाय करता, व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन फिल करायची. ईमेल ॲड्रेस 2 वेळेस तुमचा करेक्ट ईमेल ॲड्रेस फिल करायचा आहे. तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकायचा आहे की जो तुम्हाला लक्षात राहील. इथे 2 वेळेस पासवर्ड टाकायचा. मोबाईल नंबर टाकायचा, तो पण 2 वेळेस तुम्हाला कन्फर्म करून टाकायचा आहे. त्यानंतर इथे जेंडर, डेट ऑफ बर्थ आणि तुमची कास्ट इथे टाकायची आहे. व्हॉट्सॲप नंबर टाकायचा आहे. ॲड्रेस टाकायचं, त्यामध्ये सिटी, स्टेट, डिस्ट्रिक्ट, पिनकोड. त्यानंतर तुमच्याकडे स्मार्टफोन आहे की नाही हे सांगायचं आहे. हायेस्ट क्वालिफिकेशन टाकायचं आहे. हायेस्ट क्वालिफिकेशन बॅचलर डिग्री, PG किंवा इतर. त्यानंतर तुम्हाला ह्या योजनेबद्दल कुठून माहिती मिळाली त्याची डिटेल इथे टाकायची. मीडिया आहे, एम्प्लॉयर आहे किंवा वेबसाईट आहे किंवा अदर. या पद्धतीने तुम्हाला इथे सिलेक्ट करून इथे सुद्धा कन्सेंट तुम्हाला द्यायचं आहे. इथे क्लिक करायचं, आय एम नॉट रोबोटवरती क्लिक करायचं आणि रजिस्टरवरती क्लिक करायचं. तर अशा पद्धतीने याला रजिस्टर करून लॉग इन करून तुम्ही तुमची डिटेल इथे फिल करू शकता आणि त्याला अप्लाय करू शकता. तर यासाठी अप्लाय करताना तुम्हाला योजना दूत संधी या मेनूवरती तुम्ही जेव्हा क्लिक कराल तेव्हा तुम्हाला लोकेशन इथे सिलेक्ट करायचं आहे की अर्बन आणि रुरल. तुम्ही जर रुरल एरियामध्ये असाल तर रुरल सिलेक्ट करायचं, तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा. फॉर एक्झाम्पल मी इथे छत्रपती संभाजीनगर सिलेक्ट केला. त्यानंतर त्या छत्रपती संभाजीनगरचे ब्लॉक येतील म्हणजे तालुका येतील. तुम्ही तालुका सिलेक्ट केल्यानंतर त्या तालुक्या अंतर्गत ज्या ग्रामपंचायत आहे ती ग्रामपंचायत तुमची सिलेक्ट करायची जिथे तुम्हाला काम करायचं आणि इथे आय एम नॉट रोबोटवरती क्लिक करून याला इथे सर्च करायचं आहे. तर त्या प्रत्येक ग्रामपंचायतीला एक वेकन्सी असणार आहे. त्याला तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. तर अप्लाय करताना तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं असेल तर तुम्ही डायरेक्टली इथे अप्लाय करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे अप्लाय करता येईल. आपण याचे काही FAQs बघू. FAQ म्हणजे काही प्रश्न उत्तरे बघू की जे कॉमन क्वेश्चन आहे की नेमकी ही योजना काय आहे. तर ही योजना महाराष्ट्र सरकारची नाविन्यपूर्ण योजना म्हटल्या जाते. यामध्ये सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी जे उत्सुक आणि उत्साही तरुण आहेत, जे बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी ही योजना आहे की त्यांचा वापर करून ही योजना त्यांच्यापर्यंत पोहोचायची. त्यानंतर नोंदणी तुम्हाला कशी करायची, नोंदणी तर ऑनलाईन आपल्याला कशी करायची हे आपण बघतोय. त्यानंतर नोंदणीसाठी पैसे लागतील का, पैसे ऑब्वियसली लागणार नाही, ही विनामूल्य आहे. नोंदणीनंतर काय करता येईल, काय करावं लागेल की उमेदवार म्हणून नोंदणी केल्यास तुम्ही संकेतस्थळावर तुमच्या जिल्ह्यातील उपलब्ध संधी शोधू शकता, म्हणजे अर्ज करू शकता. त्यामध्ये कुठे कुठे वॅकन्सी आहे, ग्रामीण भागात आहे की अर्बन भागात आहे हे तुम्ही बघू शकता. त्यानंतर नोंदणीच्या वेळेस काही समस्या निराकरण करण्यासाठी काय करता येईल याच्यासाठी पोर्टलवर दिलेली हेल्प डेस्कवर ईमेलवर तुम्ही संपर्क करू शकता. त्यानंतर किमान शैक्षणिक पात्रता किती, त्यासाठी ग्रॅज्युएशन पाहिजे आहे. त्यानंतर वयाची मर्यादा कशी काउंट केल्या जाईल, 1 जानेवारी 2024 पर्यंत मोजले जाईल. त्यानंतर योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुणांना महाराष्ट्राचा स्थानिक रहिवासी बंधनकारक आहे का, तर हो, यासाठी महाराष्ट्राचं डोमिसाईल असणं गरजेचं आहे. नंतर याचा कालावधी किती आहे, तर हा कालावधी जो आहे तो 6 महिन्याचा आहे, म्हणजे निवडणुकीपर्यंत तुम्हाला इथे काम करायचं आहे. निवडणूक संपल्यानंतर या योजनेचं काय होईल याची गॅरंटी नाही. त्यानंतर इंटर्नशिप दरम्यान इंटर्नला पैसे दिले जातील का आणि किती दिले जातात, तर याचे 10,000 रुपये दिले जाणार आहे आणि ते विद्यावेतन म्हणून तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. त्यानंतर काय म्हटलं जाईल, याला योजना दूत म्हटलं जाईल. त्यानंतर इंटर्नशिप योजनेला नियमित रोजगार देऊ शकते का, हा सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे की यानंतर तुम्हाला काही जॉब मिळेल का, याची गॅरंटी, याची शाश्वती आहे का, तर नाही. हा फक्त इंटर्नशिप प्रोग्राम आहे, शासनाला तुमचा वापर करून घ्यायचा आहे. हा एक महत्त्वाचा पार्ट याचा आहे की यानंतर कुठलाही जॉब किंवा नोकरी तुम्हाला मिळणार नाही. त्यानंतर इंटर्नला कोणते प्रमाणपत्र दिले जाईल का, तर यामध्ये तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जाईल आणि हे जे सर्टिफिकेट जे आहे ते राज्य सरकारकडनं तुम्हाला देण्यात येईल.
नंतर इंटर्नशिप संपल्यानंतर काय होते, काय होईल याचं. इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर इंटर्नला राज्य सरकारकडून प्रमाणपत्र मिळेल, म्हणजे तुम्हाला सर्टिफिकेशन मिळणार आहे यामध्ये. नंतर मासिक वेतन जे आहे, विद्यावेतन जे आहे ते कसे मिळेल, ते तुमच्या आधारला जे खातं, बँक खातं अटॅच केलेलं आहे त्यामध्ये ही वेतन तुम्हाला जमा होईल. आता याच्यामध्ये विद्यावेतन मिळवण्यासाठी किमान उपस्थिती किती आवश्यक आहे. आता हा एक पार्ट आहे, उपस्थिती तुम्हाला किती द्यावं लागेल. तर यामध्ये महिन्यातून किमान 20 दिवस तुम्हाला काम करायचं आहे. तुम्हाला तुमची प्रेझेन्सी तिथे द्यायची आहे, लोकांपर्यंत ही योजना पोहोचवायची आहे. तर हे एक कॉमन क्वेश्चन्स आहे, ते आपण यामध्ये बघितले आहे. जर या योजनेबद्दल तुम्हाला जर काही अडचण असेल ती कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल. हे गरजू आपल्या ज्या बेरोजगार युवकांपर्यंत शेअर करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच.